महाबळेश्वर एसटी आगाराला 12 नवीन बसेसची भर. ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा. आज महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर महाबळेश्वर एसटी आगाराला 12 नवीन बसेस देण्यात आल्या. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सतीशदादा ओंबळे यांनी खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून या नवीन बसेस मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. महाबळेश्वर तालुक्यात एसटी बसेसची कमतरता भासत होती. त्यामुळे शालेय विद्यार्थी, पर्यटक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. नवीन बसेस आल्याने आता महाबळेश्वर एसटी आगाराच्या ताफ्यात 47 बसेस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर बस मिळेल आणि त्यांना दवाखान्यासाठी, उपचार घेण्यासाठी, शिक्षणासाठी आणि इतर कामांसाठी ये जा करण्यासाठी सोपे होणार आहे. यावेळी सतीशदादा ओंबळे, महाबळेश्वर एसटी आगार व्यवस्थापक श्री वैभव कांबळे, खासदार श्री श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय श्री संजय ओंबळे, बाबा श्रीकांत जांभळे, ओंकार पवार, सानू जाधव, एसटी आगाराचे लेखापाल श्री महेश शिंदे, वाहन निरीक्षक सातारा श्री मदने प्रल्हाद, वरिष्ठ लिपिक श्री मिथुन घोणे, वाहतूक नियंत्रक जयवंत जाधव तसेच वाहन चालक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामुंबईसह राजेश सोनकर, महाबळेश्वर. गाड्या ज्या आहेत त्याच चालत आहेत. आपल्याला नवीन गाड्या तिथे इंट्रोड्यूस करायला लागतात. आता म्हणजे पंढरपूरची एकादशी होती आता ना, एक पण गाडी गेली नाही तिकडून. तर तिथे आहे ना, तुम्ही एकदा बोलवा त्या तिकडच्या डेपोवाल्यांना आणि रिव्ह्यू घ्या. आणि महाबळेश्वरवरून कुठे लोकांनी, मी पण तुम्हाला एक पाठवून देतो ॲप्लिकेशन की गाड्या कुठे कुठे पाहिजे त्या. हां, आणि एकदम परिस्थिती खराब आहे त्या डेपोची. बरोबर नाही ना, आपलं गाव आहे ते. आणि एकदम आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस व गेले काही दिवस आपण महाबळेश्वर आगारासाठी साहेबांना वारंवार मागणी करत आपल्याला एस टी बसेसची दुरावस्था झाली होती. त्यासाठी आपण मुख्यमंत्री साहेबांना नवीन बसेसची मागणी केली होती. त्या मागणीला साहेबांनी आपला मान देऊन साहेबांनी आज आपल्यासाठी 12 नवीन बसेस दिल्या आहेत. साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज त्या बसेसचे आपण लोकार्पण करत आहोत. यासाठी आपण साहेबांना खूप धन्यवाद देत आहे.